राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षासोबत प्रामाणिक राहून एकनिष्ठेनं काम केलं. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेची तयारी केली. मात्र निवडणुकीचा अर्ज भरण्याला काही तास शिल्लक असतानाच माझं तिकीट कापलं अशी खंत राजेंद्र गावडे यांनी व्यक्त केली आहे. आजपर्यंत एकनिष्ठ राहून प्रामाणिक काम करून अशी वेळेत असेल तर हे दुर्दैव आहे असं देखील राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार राजेंद्र गावडे यांनी म्हटलं. इतके दिवस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, लोकांशी जिव्हाळा निर्माण केला, त्यामुळे जनता मोठी संख्येने जमा झाली आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला आता लढायचंय, उमेदवारी दाखल करायची. आणि मी भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी दाखल केलेली आहे. लोकांचा भरपूर असा प्रतिसाद मला आहे. शेवटी इतके वर्ष निष्ठेनं वागलो आणि त्या निष्ठेचं फळ मला हे मिळालं आणि म्हणून जनतेनं दिलेला निर्णय, त्यामुळे मी उमेदवारी दाखल करतोय आणि निश्चित विजय होईल अशी मला खात्री.